आज आपण बघणार आहोत सुकवलेली कोळंबी किंवा सोड्याची भाजी। मसाल्यामध्ये कशी भाजी बनवतं ते आज दाखवणार आहे। पहिल्यांदा आपण आहे ना हे सोडे ते छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 3 पाण्याने मी स्वच्छ धुतले। त्यातले बरीचशी घाण असते ते काढून टाकायची आणि गरम पाणी करून ती अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची। कारण हे सुकवलेली असते तर थोडी भिजायला वेळ जातो त्याच्यामध्ये। आणि हा आपण जो मसाला बघताय माझा तो आपण कुठलाही नॉनव्हेजच्या रेसिपी मी केली आहे ती चॅनलवर बघा। कांदा लसूण खोबरंचं जे वाटण आहे तेच वाटण आहे आणि त्याच्यामध्ये हे अर्धा तास भिजवलेली ही सोडे आहेत किंवा सुकवलेली कोळंबी आहे। ती छान त्याच्यात भिजली आणि मग नंतर मसाल्यामध्ये टाकून परतून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफ घेतली आणि आता नंतर परत गरम पाणी टाकूनच त्याला शिजून घ्यायची मसाल्यामध्ये आणि ती परत वाफ येऊ द्यायची। त्याला मस्त होते। त्याच्यात थोडंसं ना आमसूल टाकलेलं आहे, थोडं कोकणी पद्धतीचं त्याला फ्लेवर पण येतो, तर आमसूल नक्की जरूर टाका। आणि अशा पद्धतीने भाजी झालेली आहे आपली, मस्त उकळी आलेली आहे छान। कशी झाली भाजी ती पण सांगा तुम्ही आणि तुम्ही पण ट्राय करा ही भाजी अशा पद्धतीने। बराच वेळा आहे ना साधी भाजी पण करतो आपण सोड्याची, तर ही मसाल्याची भाजी कोकणात खाल्ली होती, तर करून बघा आणि खाऊन बघा। थँक्यू।